सो आज आहे आमचा गोव्यात तिसरा दिवस. आमचे 2-3 दिवस खूप जास्त हेक्टिक गेले, म्हणजे सारखी धावपळ, ट्रॅव्हलिंग, इकडे फिर तिकडे फिर. त्याच्यामुळे आम्ही आज ठरवलं होतं की आम्ही आज थोडंसं रिलॅक्स करणार आहोत, म्हणून आम्ही आज फुल डे आराम केला आहे आणि म्हटलं की संध्याकाळी असंच थोडंसं फिरून येऊया. म्हणून आम्ही आज चाललो आहोत पणजीतील चर्चमध्ये, जे फेमस आहे, बऱ्याचशा मूवीजमध्ये दाखवतात. ॲक्च्युली आम्ही तिथे आधी पण गेलेलो होतो, बट तेव्हा कोविड होता आणि त्यामुळे आम्हाला आतून बघता नाही आलं, आम्ही बाहेरूनच बघून आलो होतो. सो आम्ही म्हटलं की ठीक आहे, रुही पण आमच्यासोबत आता फर्स्ट टाईम गोव्याला आली आहे, तो आम्ही चल तिकडे जाऊन बघूया. आणि असंच म्हणजे संध्याकाळीची वेळ आहे तर थोडंफार फिरायचं होतं, तर म्हणून आम्ही चर्चला जाऊन येतो आहे. सो चला मी तुम्हाला दाखवतेच चर्च. जर परमिशन असेल तर तुम्हाला आतलं शूट करून पण मी नक्की दाखवेल. आणि रुही गेली आहे खाली, सो तिला पण ती काय करते दाखवते तुम्हाला. चला. आय थिंक सो गोव्यात घर असल्याचा किंवा रिलेटिव्ह असल्याचा हा एक फायदा आहे की तुम्ही आरामात सगळं प्लॅन करू शकता. आणि रुहीसाठी तर हे खूप जास्त चांगलं झालं आहे, कारण हॉटेलमध्ये आमची खूप घाई झाली असती, खूप पटापटा सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या असत्या. पण आता आमच्याकडे घर असल्यामुळे आम्ही खूप निवांत सगळं प्लॅन करतो आहे. रुही न्यू फ्रेंड्स बनवले. बघू इकडे बघू. चला 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 चला. किती पळायचं किती पळायचं किती पळायचं. सो आमचा प्लॅन होता की आम्ही चर्चला जाणार होतो, बट चर्च क्लोज झालं आहे हे आम्हाला आत्ता कळलं आहे. त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन चेंज केला आहे आणि आम्ही ठरवलं आहे की आम्ही फाउंटन आहे, आय थिंक सो मी करेक्ट प्रोनाऊन्स करते आहे. माझी एक फ्रेंड आहे जिने मला हे सजेस्ट केलं आहे. आय थिंक सो तिथे असे कलरफुल विलाज आहे. मी आत्ता गुगलवर सर्च केलं, आम्हालाही माहीत नव्हतं. सो आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण हे एक्सप्लोअर करून बघूया आणि रुहीला पण ते आवडेल. सो बघूया ते कसं आहे, मी तुम्हाला दाखवतेच. अरे वा. आम्ही पोहोचलेलो आहे फाउंटन हाऊसला. तुम्ही बघू शकता ही अशी फ्रेम आहे, तुम्ही खूप फोटोज व्हिडिओजमध्ये बघितली असेल ही. सो काही नाही, थोडेफार कलरफुल बंगलोज आहे तिथे, तुम्हाला मी दाखवते. ॲक्च्युली अंधार झाल्यामुळे एवढं काही नीट दिसत नाही आहे, बट जेवढे मला कॅप्चर करता येईल मी तेवढं तुम्हाला दाखवते. हे असे कलरफुल ओल्ड पोर्तुगीज लोकांचे बंगलोज आहेत. ॲक्च्युली ते वेगवेगळ्या कलरमध्येच आहे, म्हणजे येल्लो, ग्रीन, ब्लू, त्यामुळे ते जास्त छान दिसतं आणि तिथे फोटोज छान येतात किंवा व्हिडिओज रील्स पण छान येतात. म्हणजे तुम्ही खूप पाहिले असतील याच्यात रील्स. डेमध्ये ते अजून जास्त छान दिसत असेल. आम्ही इव्हिनिंग टाईमला आलेलो त्यामुळे एवढं छान क्लिअर नव्हतं दिसत, पण ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला आयडिया आली होती की काय आहे फाउंटन हाऊस वगैरे. म्हणजे नेक्स्ट टाईम आम्ही कधी येऊ तेव्हा आम्ही डे टाईममध्ये नक्की व्हिजिट करू त्याला. ॲक्च्युली त्या बंगलोजमध्येच आता खूप काही कॅफेज, रेस्टॉरंट्स आणि लायब्ररी खूप काही सुरू केलं आहे त्यांनी. ते म्हणजे त्यांच्या आधीचे राहायचे असतील, पण आता ते बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू खूप वाढवलं आहे.
वन टाईम व्हिजिटसाठी मला ठीक वाटलं हे प्लेस. म्हणजे तुम्ही एकदा जाऊ शकता डे टाईममध्ये, छान छान फोटोज व्हिडिओज काढू शकता आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला असं वाटणारही नाही की हे या प्लेसवरचे व्हिडिओज आहेत, इतके ते छान कलरफुल येतात. त्यामुळे अगदी वन टाईमसाठी चांगलं आहे हे प्लेस. आणि पणजीतच आहे, म्हणजे खूप काही लांब पण नाही आहे. त्यामुळे पणजीत आले तुम्ही तर चर्चपासून हे जवळच आहे. सो तुम्ही तिथे आला तर नक्की व्हिजिट द्या. रुहीला कुत्रे फारच आवडतात, त्यामुळे जिथे कुठे कुत्रे दिसेल तेव्हा ती अशी करते. काय बाळा तुला काय होतं एकदम कुत्रे पाहिजे. काही ठिकाणी चांगले ब्राईट लाईट होते, तिथे आम्ही थोडेफार व्हिडिओ आणि फोटोज काढले. जिथे छान लाईट येईल तिथे काढून घेतले. तिथे आम्हाला एक सुपर मार्केट दिसलं. सो आम्ही म्हटलं की बघूयात तिथे काय काय नवीन बघायला मिळतं, म्हणून आम्ही ते प्लेस बघायला गेलेलो. तर तिथे अशा बऱ्याच गोवन गोष्टी पण आम्हाला बघायला मिळाल्या, किंवा मग जे गोव्यात आलेत आणि ज्यांना काही गिफ्ट्स करायचे आहेत किंवा घेऊन जायचे आहेत आपले रिलेटिव्स किंवा फ्रेंड्ससाठी, गोव्यातून काय आणलं तर त्यासाठी हे बेस्ट वाटलं मला शॉप. खूप वेगवेगळ्या गोष्टी तिथे होत्या, म्हणजे फूडपासून गिफ्ट आयटम्स पर्यंत अगदी खणाच्या साड्यांपर्यंत सगळं तिथे होतं. अगदी तिळाचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू पासून फ्रीज मॅग्नेट ते वेगवेगळे बेकरी आयटम्स सगळं काही होतं. गोव्यात मला विशेष जाणवलं आणि आवडलं ते म्हणजे तिथले बेकरी आयटम्स. मी वेगवेगळे बेकरी आयटम्स ट्राय केले, म्हणजे जसे की बन, डोनट्स. तिथले जी टेस्ट आहे ती आपल्याकडच्या फूडपेक्षा किंवा आपल्याकडच्या बेकरी आयटमपेक्षा खूपच जास्त ओरिजिनल अशी वाटली मला, आणि छान वाटली, एकदम सॉफ्ट असतात ते. सो इथे तुम्ही बघू शकता की किती डिफरंट प्रकारचे बेकरी आयटम्स होते. I love Goa. नाही खायचं नाही. ॲक्च्युली छान फ्रेम आहे, तिथे फोटो छान येऊ शकतात. फोटो का. सो सगळं झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आता आम्ही थोडंसं कॉफी घेतो, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल. सो चला. ये कम नीट तोंड पुस, नीट पुस. कसं पुसायचं, कसं पुसते दाखव. इकडे नीट पुस. तिथे कोणीच नसल्यामुळे, म्हणजे गर्दीच नव्हती, त्यामुळे रुहीला मस्त मोकळं इकडे तिकडे फिरायला मिळालं होतं, आणि त्यामुळे आम्हाला पण आमची कॉफी मस्त एन्जॉय करता आली. उचल तो, उचल. कुठे गेला, उचल उचल ना. कुठे बसली आहे, टेबला खाली गेली तू, इकडे गेली, इकडे गेली. फाउंटन हॅज फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो कॅम्पालला. कॅम्पाल हे पण पणजीमध्येच आहे,
आणि मस्त वॉकिंग करण्यासाठी नाईटला तुम्ही आरामात मस्त फिरू शकता, जिथून तुम्हाला मस्त समुद्र दिसतो, तिथले कसिनोज, तिथल्या बोट्स, लाईट्स, सगळं छान व्ह्यू मस्त दिसतो आणि एकदम मस्त वातावरण असतं तिथे. ॲक्च्युली इथे पण मॉर्निंग टाईमला किंवा इव्हिनिंगला यायला हवं, म्हणजे सगळं लाईट असताना छान दिसेल. आत्ता अंधार असल्यामुळे एवढं क्लिअर समुद्र दिसत नव्हता, बट तरी पण थोडंफार कॅमेऱ्यामध्ये एवढं येत नाही आहे, बट डोळ्यांनी बऱ्यापैकी दिसत होतं. आणि जेव्हा त्या बोट्स अशा इकडे तिकडे फिरत होता तेव्हा तर अजून छान वाटत होतं लाईटमध्ये अंधारात असं. आणि मस्त छान गार हवा चालू होती, त्यामुळे मस्त फिरायलाही छान वाटत होतं तिथे. आणि रुहीलाही एकदम मोकळं होतं, एकदम स्वच्छ क्लीन होतं मेन म्हणजे, त्यामुळे फिरायला छान वाटत होतं. तिलाही तिथे मोकळं सोडू शकत होतं असं. आणि तिला देखील आमच्या बरोबरीनेच चालायचे होते. तिला वर कडेवर घेतलेले आवडत नव्हते, तिला फक्त स्वतःच चालायचे होते. जसजशी वेळ वाढत होती, म्हणजे नाईट होत होती, तसतसं कसिनोजचे लाईट्स वाढत होते आणि त्यांच्या बोट्स हळूहळू निघत होत्या. खूपच शांत प्लेस होती आणि एकदम क्लीन होती, जे मला खूप आवडलं. बिलकुलही कुठे कचरा वगैरे काहीच नव्हता. तुम्ही आरामात तिथे बसू शकता. म्हणजे जनरली अशा ठिकाणी खूप कचरा असतो, सगळेजण खूप मेस करतात, पण खूप स्वच्छ सुंदर जागा होती. नंतर आम्ही डिनरसाठी म्हणून एका कॅफेमध्ये गेलो. आम्हाला प्रॉपर जेवायचे नव्हते, असंच टाईमपास खायचं होतं काय काय, म्हणून आम्ही त्या कॅफेमध्ये गेलेलो. आता आम्ही आलो आहोत झिरोमध्ये. तुम्हाला मी त्याचा रिव्ह्यू देतेच आफ्टर डिनर, कसं काय आहे सगळं. बट ॲम्बियन्स तर चांगला आहे. सो बघू. कुठे गेली? पप्पा फोटो काढते तुझे. हसून दाखवली. मग फोटो काढायची पोज दे ना. रुहीचं फूड मी जनरली थोडंफार सोबतच घेऊन फिरते, म्हणजे जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा तिला मी ते इन्स्टंट खाऊ घालू शकते. बट यावेळेस तिला तिचं फूड खायचंच नव्हतं. तिला आम्ही जे खातोय तेच खायचं होतं. हां, दिस इज गेम ऑफ थ्रोन्स. आणि हे सॅक्रेड गेम्स, हे नॉनव्हेज आणि हे व्हेज. खरंच. आणि हे आपले नॉर्मल पाव. आणि हे रुहीने तिचे 2-3 चमचेस फूड खाल्लं आणि त्यानंतर मात्र तिला फ्राईज खायचे होते. आम्ही फ्राईज ऑर्डर केलेले, तेच तिला खाऊन बघायचे होते. तिने पास्ता देखील खाऊन बघितला, जो तिला खूप आवडला. गरम आहे. कधीतरी वॅकेशन्सला त्यांना पण थोडं बाहेरचं खाऊ दिलं तर चालतं असं मला वाटतं, कारण ते पण आपल्यासोबत वॅकेशन्सवर आलेले. तिच्याच हाताने खायचंय. तिला भरोसा नाही, तिला वाटतं मी तिचंच फूड खाऊ घालणार. ते हाताने टेस्ट करून बघणार की नाही नाही हे आपलं नाही आहे. हां, छान आहे. हां, घे, गरम आहे. आम्ही ट्राय केलेल्यापैकी सगळ्याच डिशेस मस्त होत्या. मीन्स गेम ऑफ थ्रोन्स, ज्यात 3 वेगवेगळ्या कलरचे बर्गर होते, म्हणजे ते प्रेझेंटेशन वाईज खूप छान होतं. पास्ता, फ्राईज, पिझ्झा, सगळंच टेस्टला छान होतं. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. सो रोडवरून जाताना तुम्ही बघू शकता की सगळे कसिनोज आम्हाला दिसत होते, त्यांचे फुल लाईट्स सगळे ऑन होते. समुद्रात ते मस्त सगळं दिसत होतं आणि तो व्ह्यू एन्जॉय करत आम्ही घरी पोचलो.
अशा प्रकारे आमचा गोव्यातला हा 3rd डे पण मस्त स्पेंड झाला. अगदी घाई गडबड न होता मस्त रिलॅक्स मोडमध्ये आम्ही सगळे एन्जॉय केलं. तुम्ही नक्की फाउंटन हॅज, कॅम्पाल आणि 0 डिग्रीला व्हिजिट करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या नेक्स्ट गोवा सिरीजमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.